उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर, यावेळी ते संवाद यात्रेतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। तसंच शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनाचं लोकार्पण उद्धव ठाकरेंच्या हस्ते होईल। धुळ्यात अजित पवारांच्या स्वागतासाठी बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर, या दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी घेतलं सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन। सोलापुरातील रामवाडी परिसरात महिलांसाठी सर्वरोग आरोग्य शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन। सोहळ्याला रुपाली चाकणकरही उपस्थित। संभाजीराजे कोल्हापुरातून लोकसभेची जागा लढण्याची शक्यता। मविया स्वराज्य संघटनेच्या आघाडीचीही शक्यता। संभाजीराजे छत्रपती यांचे आजचे कोल्हापुरातील दौरे रद्द। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गावांचा संभाजीराजे छत्रपती करणार होते दौरा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गहिनीनाथ गडावर जाऊन घेतलं दर्शन। गहिनीनाथ गडावर पोहोचताच फडणवीसांचं जंगी स्वागत। संत वामनभाऊ यांच्या 48व्या पुण्यतिथीनिमित्त बीडमधील महापूजेसाठी धनंजय मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती। मागील 22 वर्षांपासून धनंजय मुंडेंना पूजेचा मान। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात मध्यरात्री गोळीबार। जुन्या वादातून परिसरात गोळीबार झाल्याची माहिती। नाशिकच्या नांदगावातील वीर जवान संदीप मोहिते यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। नांदगावातील मांडवड गाव शोकसागरात। गेल्या 2 दिवसात सिंधुदुर्गातील तापमानात घट। आज 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आजपासून जळगावच्या अमळनेर शहरात विद्रोही साहित्य संमेलन सुरू। यामध्ये विद्रोही साहित्याचं लिखाण करणारे अनेक साहित्यिक सहभागी। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात 40% पाणीसाठा शिल्लक। धरणात केवळ 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। त्यामुळे येल्लरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू। गोंदियात विदेशी पक्ष्यांचं आगमन। रेड क्रेस्टेड पोचार्ड पक्षी गोंदियात दाखल। विदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षीमित्रांची गर्दी। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं व्याघ्रवैभव असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात T4 वाघिणीचं बछड्यांसह दर्शन। T4 वाघिणीच्या कुटुंबाचं दर्शन होत असल्यानं भंडारा जिल्ह्यातील पेटेझरी गेटवर पर्यटकांची गर्दी। वर्ध्यात 2 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दोघांना अटक। लहान मुलांच्या खेळण्याच्या नोटा देत 2 लाखांची फसवणूक। चंद्रपूरमधून 2 जणांना अटक। समुद्रपूर पोलिसांची कारवाई। जो सनातन धर्मासाठी कार्य करेल तोच राष्ट्रावर राज्य करेल, त्यामुळे राजकारणात धर्माचा हस्तक्षेप गरजेचा। शिव महापुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांचं वक्तव्य। मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रा वाशीमध्ये पोहोचली। शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली बुद्धिविहार इथं प्रार्थना। शिवाय उपस्थितांना केलं मार्गदर्शन। मध्य प्रदेश राज्यातून प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई। गोंदियाच्या रामनगर पोलिसांकडून 5,57,000चा तंबाखू जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।